हाय फ्रेंड्स, चला मग आज खूप छान अशी गटागट आवळा कँडीची रेसिपी पाहणार आहोत. खूप सुंदर, अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी चटपटीत आवळा कँडी. व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आहे. त्यासाठी मी अर्धा किलो आवळे घेतले आहेत. आवळे आपल्या साठी खूप आरोग्यवर्धक आहेत आणि तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण आवळे खाण्याने आपल्याला खूप छान पोषण मूल्य मिळतं. मी अर्धा किलो आवळे घेतले, छान असे धुवून घेतले आहेत. बघा, आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. आपल्या केसांसाठी तर आवळे अगदी वरदान आहेत. छान धुवून घेतले मी आणि नंतर मी 15 मिनटासाठी छान असे वाफेवर उकडून घेतले आहेत बघा. आणि थंड झाल्यानंतर आपण त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या बघा सहज अगदी सुट्ट्या होतात. खूप सुंदर होते. जी वयस्कर माणसं आहेत, आपण आवळा कँडी बनवतो ती त्यांना चावायला प्रॉब्लेम होतो, दात वगैरे नसतात. मग तुम्ही अशा प्रकारे बनवून ठेवू शकता. आणि ही जी गटागट आवळा कँडी आहे ना, ती तुम्ही वर्षभर स्टोअर करू शकता. अगदी तुम्हाला उन्हात ठेवायची काही गरज नाही, एवढी छान होते. तुम्ही घरातच ती छान अशी बनवू शकता बिन ऊन देता. हे बघा, अशा प्रकारे मी स्मॅश केलं आहे बघा. जे आवळ्याचे जे पीसेस आहे ते. त्यानंतर मी त्याच्यासाठी बघा मसाला घेतला आहे टाकण्यासाठी. ओवा घेतला आहे, बडीशेप घेतली आहे आणि थोडीशी मेथी दाणे घेतले आहेत. ते छान असे आपण भाजून घेणार आहोत. म्हणजे त्याचा फक्त आपण कोरडेपणा आणणार आहोत त्याला, थोडंसं ओलसर असतं म्हणून. आणि आपण असं जाडसर त्याची पावडर बनवून घेणार आहोत. खूप बारीक करायची नाही, थोडीशी जाडसरच ठेवायची. छान लागते बघा. अशा प्रकारे टेस्ट पण खूप छान येते. हे बघा, अशा प्रकारे आपलं जे आवळं आहेत ते मी चमच्याने छान असं स्मॅश करून घेतलं आहे. नंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ते थोडंसं फिरवून घेणार आहे, कारण सहज बघा लगेच बारीक होतं बघा ते. अशा प्रकारे आपण हे करून घ्यायचं, मिक्सरला फिरवून घ्यायचं. त्यानंतर मी पॅनमध्ये 1 वाटी साखर टाकली आहे आणि जो आपण मसाला बनवला होता तो टाकला आहे बघा. आणि मी थोडीशी मिरी पूड टाकणार आहे, आणि खूपच छान असा चटपटा स्वाद येतो. खूप सुंदर होते बघा. अशा प्रकारे तुम्ही गटागट आवळा कँडी करून बघा. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थोडीशी मिरची पूड पण टाकली तरी पण छान लागेल. पण आपला जो मिरी पूड टाकली आहे त्याने छान असा त्याला चटपटीपणा येणार आहे. आणि आपण हे मंद गॅसवर छान असं साखर विरघळल्यानंतर अगदी घट्ट होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे बघा. त्यानंतर मी थोडंसं 1 चमचा तूप टाकलं आहे, म्हणजे त्याला छान अशी शायनिंग येईल. आणि ते जे आहे ते मिश्रण आहे ते खाली लागणार नाही पॅनला. खूप छान अशी चकाकी येते बघा पिठाला, सॉरी ह्याला मिश्रणाला तुपामुळे. मी 2 चमचे टाकले आहेत मैत्रिणींनो, सॉरी मी एकच बोलली. आणि छान असं आपण साखर वितळून घ्यायची आहे त्याची. बघा, छान अशी आपली साखर वितळली आहे आणि घट्ट गोळा होईपर्यंत आपण हे मीडियम गॅसवर आपण फिरवत राहायचं आहे बघा. हे बघा, अशा प्रकारे मी अर्धा तास छान असं ते हलवत बघा. असं थंड झाल्यानंतर हे बघा, असं त्याला छान रंग आला आहे. तुम्हाला जो आकार हवा आहे त्या आकारामध्ये तुम्ही छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊ शकता. खूप सुंदर चटपटीत होतात बघा. अशा प्रकारे खरंच करून बघा, खूप सुंदर लागतात आणि चव तर 1 नंबरच लागते बघा. अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला वेगळी अशी रेसिपी, की तुमच्याकडे ऊन नाही आहे, मग तुम्ही असं छान असं सावलीमध्ये पण बनवू शकता. महत्त्वाचं उन्हाची काही गरज नाही आहे. असे चटपटे तुम्हाला गट आवळा कँडी अशा प्रकारे बनवून बघा. हे बघा, अशा प्रकारे आपण छान असे छोटे छोटे बॉल तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता. आपण तूप लावलेलं आहे म्हणजे टाकलेलं आहे, त्यामुळं अजिबात हाताला चिकटत नाही बघा. सुंदर होत आहेत बघा, किती सुंदर झाले आहेत. अशा प्रकारे मी सर्व करून घेणार आहे. त्यानंतर मी पिठी साखर घेतली आहे बघा. पिठी साखरेमध्ये ते छान असे घोळायचे आहेत बघा. खूप सुंदर, हे बघा किती सुंदर दिसत आहेत.
पिठी साखरेमध्ये घोळल्यामुळं तर खूप छान लागतात बघा. तुम्हाला हवं असेल तर येथे तुम्ही जिथे मी साखर अगोदर वापरली होती तिथे तुम्ही गुळाचा वापर केला तरीही चालेल. मी साखरेचे केली आहे. खूप सुंदर लागते बघा, पण चटपटी अशी गटागट आवळा कँडी अशा प्रकारे तुम्ही करून वर्षभर ती छान अशी साठवून ठेवू शकता. हे बघा किती सुंदर अशी झाली आहे. बघू शकता आपण. सुटलं की नाही तोंडाला पाणी. चला तर मग पटकन ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकन प्रेस करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेचच मिळेल. छान अशा साध्या सिंपल पण हेल्दी रेसिपी मी बनवते आहे बघा. आत्तापर्यंत आपण खूप सहकार्य केलं आहे. इथून पुढे पण आपलं सहकार्य राहीलच. आणि जेव्हा तुम्ही कमेंट करता तेव्हा हाईपचं बटन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. त्याने आमच्या चॅनलला ग्रोथ होण्यासाठी फायदा होतो त्याचा. हे बघा किती छान झाले आहेत आपले गटागट आवळा कँडी. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील असे तुम्ही 1 वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता. कारण आपण जे मिश्रण बनवलं होतं ते पूर्ण शिजवून घेतलं होतं आणि येथे आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही, त्यामुळे ते वर्षभर छान असे राहू शकतात. एवढे सुंदर बघा आपले गटागट आवळा कँडी. अशा प्रकारे करून बघा, खूप सुंदर लागतात, चटपटीत. जेवण झाल्यानंतर पाचकसाठी पण तुम्ही ह्याचा वापर करू शकता खाण्यासाठी, कारण खूपच छान लागतात बघा चवीला. आणि तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा कसे झाले ते मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही. माझा व्हिडिओ आपण कुठून पाहता तो पण मेसेज करायचा आहे मैत्रिणींनो. हे बघा किती सुंदर झाले आहेत आपले गटागट आवळा कँडी. चला तर मग एक लाईक करा, रेसिपी जरी आवडली तर शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणींमध्ये, फॅमिलीमध्ये, आणि छानशी कमेंट करा. हाईप करायला अजिबात विसरायचं नाही. तुमच्या कमेंटमुळे खूप छान वाटतं आणि तुम्ही सजेशन पण करू शकता. यामध्ये काय बदल हवा असेल तर त्याचं पण स्वागत आहे तुमच्या सजेशनचं. कारण एक बहीण मैत्रीणच आपल्याला सजेशन देऊ शकते. त्यासाठी आपलं स्वागत आहे. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल धन्यवाद.